पावसाळा तोंडावर आला असतानाच मलकापूर येथील बुलढाणा रोड परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। दरवर्षी पावसाळ्यात दाताळ्याकडून बुलढाणा रोडने येणारे पाणी रस्त्यालगतच्या तुळशीनगर, शिवशक्तीनगर आणि वृंदावन नगर यांसारख्या अनेक वस्त्यांमध्ये शिरते। यामुळे नागरिकांच्या घरात 3 फुटांपर्यंत पाणी साचून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते। इतकेच नव्हे तर परिसरात साप आणि विंचवांसारख्या विषारी प्राण्यांचा वावर वाढल्याने स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। या समस्येचे गांभीर्य ओळखून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे। पावसाचे पाणी वाकोडी फाटा आणि बोदवड चौफुलीवरून नाल्याचे खोदकाम करून थेट नळगंगा नदी पात्रात वळवावे असा तोडगा त्यांनी प्रशासनाला सुचवलाय। या संदर्भात तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले असून प्रशासनाला 5 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। या कालावधीत नाल्यांचे काम न झाल्यास आगामी 3 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता बोदवड चौफुलीजवळ तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलाय। वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील आम्ही रहिवासी नागरिक असून गत पावसाळ्यातही बुलढाणा रोडने येणारे पाणी आमच्या घरात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। आता पावसाळा 7-8 दिवसावर उर्वरित आहे, त्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे। वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील तुळशीनगर, आदर्शनगर, शिवशक्तीनगर, नालंदा नगर, वृंदावन नगर भाग 1, 2, 3, 4 या लोकांच्या घरात पाणी घुसून 3 ते 4 फूट पाणी राहते। विचू काट्याचे तिथं बरेच जण जखमी झालेले आहे। त्यामुळे प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन हे पावसाचे पाणी बोदवड रोड मार्गे आणि वाकोडी मार्गे नळगंगा नदी पात्रात काढावे अशी आमची मागणी आहे। 5 दिवसात जर ही मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने बुलढाणा रोडवर बोदवड चौफुली येथे रास्ता रोको करणार आहे। मलकापूर येथून अनिल कुमार गोठी यांची रिपोर्ट।